यानंतरची बातमी नाशिक बंदरासमोर येते। नाशिकमध्ये 70 फुटी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीनं नाशिकच्या पर्यटनामध्ये भर टाकली आहे। नाताळाच्या सुट्ट्यांनिमित्त तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी वाढलेली असून अनेक पर्यटक देशभरातून या ठिकाणी दाखल होत आहेत। विशेष म्हणजे 2 महिन्यांपूर्वीच साकारलेली तपोवनातली महाराष्ट्रामधील सर्वात उंच तब्बल 70 फुटी मूर्ती नाशिकच्या पर्यटनाचं एक आकर्षण केंद्रबिंदू ठरत आहे। अनेक पर्यटक येऊन या मूर्तीसोबत सेल्फी घेत दर्शनाचा आनंद घेत आहेत। नाशिकच्या तपोवनातून या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। पाहूयात। नाताळाच्या सुट्ट्यानिमित्त नाशिकला पर्यटनात खूप मोठी वाढ होताना दिसत आहेत। आपण बघू शकतो या पर्यटनात वाढ म्हणून एक नाशिकला ही जी प्रभू श्री रामाची 70 फुटीची मूर्ती बनली होती, या मूर्तीचं एक आकर्षण देखील या पर्यटनात वाढ होताना आपण बघू शकतो। अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि सेल्फी काढतात आणि ही प्रभू श्री रामाचं दर्शन घेत आहेत। नाशिकच्या तपोवनामध्ये रामसृष्टीला गोदावरीच्या तटाशी ही साकारलेली मूर्ती आहे। या मूर्तीला बघण्याकरता हजारो भाविक या ठिकाणी येत आहेत। आपण काही भाविकांची चर्चा करूया। आप कहाँ से आए? आपने मूर्ति का दर्शन लिया, क्या बोलेंगे? मैं अहमदाबाद से आया हूँ। वैसे मेरा बर्थ नासिक में है। तपोवन वो बहुत भगवान राम की भूमि है और यहाँ पे ये भूमि पर राम की 17 फीट की मूर्ति की स्थापना होना बहुत बड़ी बात है। भगवान की इतनी सुंदर और प्रतिभाशाली मूर्ति और कहीं भी नहीं है और हमें यहाँ पे ये मूर्ति देख के बहुत ही प्रसन्नता हुई। जैसे हमें लगा कि भगवान श्री राम यहीं पर विराजमान है और ऐसी अनुभूति हो रही है कि जैसे अयोध्या में भगवान विराजमान है, ऐसे ही नासिक में तपोवन में ये पृष्ठभूमि पे भगवान आज भी विराजमान है। नक्कीच त्यांना अयोध्याची प्रतिकृती ह्या ठिकाणी दिसून येत आहेत आणि ह्या मूर्तीमुळे नाशिकच्या पर्यटनात मोठी भर झालेली आहे। अनेक यात्रेकरू गोदावरीचं स्नान घेतात आणि तपोवनात ह्या मूर्तीच्या दर्शनाकरता येत आहेत। किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।